नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्टुडंटला आता मोठा प्रश्न पडलेला आहे की आन्सर की जी आहे म्हणजे एमएसटी सीईटी ची जी आन्सर की आहे ती यायला वेळ का लागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करायची काहीच गरज नाही बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहोत की आन्सर की यायला काय काय कारण आहेत, का वेळ लागतोय, कसं काय, कधी येणार आहे। ठीक आहे, तर काळजी करायची काहीच गरज नाही। त्याच्याबरोबर सर्व स्टुडंटला अजून एक प्रश्न पडलेला आहे की आन्सर की यायला थोडा वेळ होतोय, मग जो पण रिझल्ट आहे तो रिझल्ट उशिरा येणार आहे का, किंवा ऍडमिशन प्रोसेस डिले होणार आहे का। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांचं जे उत्तर आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्कीच मिळालेलं असेल। त्याचबरोबर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये वेळोवेळी मदत करण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच अवेलेबल आहे। त्याच्यासाठी येणाऱ्या रविवारी आपण एक इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग फ्री सेमिनार अरेंज केलेला आहे बघा, आणि त्या फ्री सेमिनारची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येणार आहे। आणि व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि सेमिनार अटेंड करा। ठीक आहे, त्याचबरोबर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसच्या ज्या पण लाईव्ह अपडेट असणार आहेत, लाईक आन्सर की कधी आलेली आहे, त्याचबरोबर रिझल्ट कधी लागणार आहे, किंवा रिझल्ट आल्यानंतर जे पण सगळ्या नोटिफिकेशन असणार आहेत किंवा ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगच्या, त्या सर्व आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच टाकणार आहोत। त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। ठीक आहे, आता येऊयात आपल्या मेन कंटेंट वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, दरवर्षी सीईटीची एक्झाम देणाऱ्या स्टुडंटचा आकडा हा वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे बघा। ह्या वर्षी तो मागच्या वर्षीपेक्षा साधारणपणे 50 ते 80 हजारांनी वाढलेला आहे। म्हणजेच किती, जवळपास 3.5 लाख स्टुडंटनी सीईटीची बीसीएम ग्रुपची ही एक्झाम दिलेली आहे बघा। त्याच्यामुळं जो पण स्ट्रेस आहे तो सीईटी सेल वरती येत असतो बघा। त्याच्यामुळे होतं काय, त्यांना पूर्ण गोष्टींच्या किंवा पूर्ण जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित पार पाडावी लागते बघा। जसं मागच्या काही परीक्षांमध्ये म्हणजे एक एक्झाम मध्ये सीईटी सेल कडून मोठी गडबड झाली होती, तशी काही गडबड होऊ नये त्यामुळे सीईटी सेलची जी पूर्ण टीम आहे त्याला व्यवस्थित जो पण आन्सर की आहे त्याच्या रिगार्डिंग वर्क करावं लागत आहे बघा। जी पण आन्सर की असणार आहे ती अचूक लावण्यासाठी सीईटी सेलला थोडा टाइम लागतोय, काहीच अडचण नाही बघा विद्यार्थी मित्रांनो। जेव्हा केव्हा आन्सर की येईल तेव्हा व्यवस्थित येणं आपलं अपेक्षित आहे, अॅक्युरेट येणं अपेक्षित आहे। त्याच्यामुळे 1-2 दिवस डिले झाला तरी काही इश्यू नाहीये बघा। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काही घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, गडबड करू नका की आन्सर की येण्यात डिले होत आहे म्हणजे पूर्ण ऍडमिशन प्रोसेस डिले होणार आहे। त्याच्यावरती आपण बघूयातच की ऍडमिशन प्रोसेस कशी डिले होईल, काय काय होऊ शकतं। ठीक आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही एवढंच समजा की सीईटी सेल जी पण आन्सर की आहे त्याच्यावरती नक्कीच वर्क करत आहे, लवकरात लवकर ती रिलीज सुद्धा करणार आहे। त्याच्यामुळं काही काळजी करायची गरज नाही, नक्कीच तुमची आन्सर की आहे ती येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये अॅक्युरेट डेट सांगितलेलीच आहे की कधी आन्सर की रिलीज होणार आहे, तुम्ही ती सुद्धा व्हिडिओ चेकआउट करू शकता। वरती आय बटन मध्ये तुम्हाला ती व्हिडिओ सुद्धा भेटत असेल। ठीक आहे, तर पुढच्या टॉपिक वरती येऊयात की विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की जेव्हा सीईटी सेल रिलीज करतं बघा, तेव्हा त्यांना अचूक किंवा एकदम अॅक्युरेट रिलीज करणं खूप गरजेचं असतं। काय होतं विद्यार्थी मित्रांनो, 2-3 वर्षाचा सीईटी सेलचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यावरून स्टुडंट त्यांचे मार्क सुद्धा कॅल्क्युलेट करत होते। बट मार्क कॅल्क्युलेट केल्यानंतर जेव्हा रिझल्ट यायचा, तर रिझल्ट आणि मार्क्स यांच्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात तफावत बघायला मिळत होती। म्हणजेच काय, सपोज एका स्टुडंटला 110 किंवा 120 मार्क येत असतील, तर त्या स्टुडंटला काय होत होतं बघा, साधारणपणे एकदमच कमी म्हणजे 80 किंवा 70% येत होते। तर हे अपेक्षित नाहीये बघा। त्याच्यामुळं ह्या चुका वारंवार होऊ नये, त्याच्यामुळे सीईटी सेल ह्या वर्षी थोडा टाइम घेत असेल, काहीच अडचण नाही बघा। ती जेव्हा केव्हा आन्सर की येईल तेव्हा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच अपडेट टाकणार आहोत। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जॉईन करा, तुम्हाला ज्या पण पुढच्या अपडेट आहेत त्या मिळणारच आहेत। त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी पण मेरिट लिस्ट असते ती सुद्धा अॅक्युरेट लावावी लागते, आणि त्याचा डायरेक्टली कोऑर्डिनेशन किंवा कोरिलेशन हे आन्सर की सोबत असतं बघा। सो त्याच्यामुळे थोडा डिले झाला तरी काही काळजी करायची नाहीये बघा। तर हे काही कारण आन्सर की डिले होण्यामागचे आहेतच। ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काम जे सीईटी सेलचं आता चालू आहे ते म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग सिस्टीम बनवण्याचं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय, की जेव्हा तुमची आन्सर की येणार आहे त्या आन्सर की मध्ये एखाद दुसरा कुठंतरी काहीतरी मिसमॅच झालं, किंवा एखाद दुसऱ्या स्टुडंटचं काहीतरी पुढे मागे झालं, किंवा आन्सर की मध्ये काही गोंधळ झाला, असं शक्यतो होत नाही, पण खूप कमी प्रमाणात जर झालं तर त्याच्यासाठी आपल्याला ऑब्जेक्शन रेज करता येतं बघा। तर ते ऑब्जेक्शन रेज करायची जी सिस्टीम आहे ती सुद्धा डेव्हलप करावी लागते। खूप सारा मोठा हा डेटाबेस त्यांच्याकडे आहे, खूप सारे स्टुडंट त्याच्या वेबसाईटला जाणार आहे, त्या वेबसाईट वारंवार क्रॅश होऊ नये ह्या सगळ्या गोष्टींसाठी सीईटी सेल आता वर्क करत आहे। त्याच्यामुळे थोडा डिले झाला तरी काही अडचण नाहीये, जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपण अशी अपेक्षा ठेवूयात की अॅक्युरेट आणि व्यवस्थित आणि सुरळीत यावी। ठीक आहे, तर त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही बघा। विद्यार्थी मित्रांनो, जी आन्सर की असणार आहे ती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे बघा। आपण वारंवार सांगतोय, जेव्हा केव्हा आन्सर की रिलीज होईल तेव्हा तुम्ही इन्स्टंट तुमची जी आन्सर की असणार आहे ती तुम्ही डाउनलोड करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट्स काढून ठेवा।
कारण की काय होतं बघा, जेव्हा आपल्याला पर्सेंटाईल येतात तर त्या पर्सेंटाईलच्या वेळी आपल्याला मार्क्स कन्सिडर करूनच पर्सेंटाईल येतात बघा. सो आपण डायरेक्टली कोऑर्डिनेशन लावू शकतो की आपल्याला एवढे एवढे मार्क्स येत आहेत, तर त्या अकॉर्डिंग एक एस्टिमेटेड एवढे एवढे पर्सेंटाईल येऊ शकतात. सो त्याने काय होतं, आपल्याला एक अंदाज येतो. आणि त्याच्यावरती जर एका स्टुडंटला थोडे कमी जास्त पर्सेंटाईल येत असतील तर तेव्हा सुद्धा आपण ऑब्जेक्शन रेज करू शकतो. सो त्याच्यासाठी जेव्हा केव्हा आन्सर की येईल तेव्हा तुम्ही डाउनलोड करून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला कळालंच असेल की आन्सर की यायला का वेळ होत आहे, डिले होत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्त काही घाबरून जाऊ नका. एकदा का आन्सर की आली त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर सुरू होईल किंवा त्याला वेग यायला चालू होईल बघा. त्याच्यामुळे ऍडमिशन प्रोसेस ही लवकरच चालू होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ऍडमिशन प्रोसेस काय असते, कशी असते ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस साठी एक फ्री सेमिनार अरेंज केलेले आहे बघा. आणि त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येईल. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि सेशनचा फायदा करा. विद्यार्थी मित्रांनो, जसं आता सांगितलं की एकदा आन्सर की आली त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होते. तर सुरू होते तर भरपूर स्टुडंट आता कन्फ्युज असतील की सुरू होते म्हणतायत बट ती डिले तर होणार नाही ना. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, रिझल्ट भलेही 4-5 दिवस किंवा आठवडाभर डिले होऊ शकतो, बट ह्या वर्षी जी ऍडमिशन प्रोसेस आहे किंवा जी सीईटी सेलची प्रोसेस आहे ती खूप आधी किंवा खूप लवकर चालू झालेली आहे बघा. दरवर्षी जी ऍडमिशन प्रोसेस असते किंवा ऍक्च्युअल कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायची प्रोसेस चालू होती ती साधारणपणे जूनच्या लास्ट वीक मध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये चालू होत असते बघा. म्हणजे जे कॅप राऊंड आहे ते जुलैच्या एंडिंगला, सॉरी जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये चालू होते बघा. त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही. आपण खूप लवकर चालू झालेलो आहोत, म्हणजे सीईटी सेल खूप लवकर चालू झालेला आहे. तुम्हाला ह्या वर्षी नक्कीच अगदी वेळेवरती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे आणि तुमचे कॉलेजेस सुद्धा चालू होणार आहेत बघा. त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही. आता तुमचं एकच काम असलं पाहिजे की ऍडमिशन प्रोसेसची प्रॉपर इन्फॉर्मेशन घेणं आणि बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग जाणं. आणि त्याच्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. आपण काउन्सिलिंगचे प्लॅन सुद्धा लॉन्च केलेले आहे. आपलं जे फ्री सेशन असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच्या रिगार्डिंग डिटेल सांगणार आहोत की कसं आहे काय आहे. किंवा तुम्हाला डायरेक्टली काउन्सिलिंग प्लॅन आपला चेकआउट करायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती युनियन एज्युकेशन जी काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे 2025 साठी, त्याच्या रिगार्डिंग सुद्धा व्हिडिओ आहेत. आय बटन मध्ये सुद्धा येत असेल, तुम्ही ते सुद्धा नक्कीच चेकआउट करू शकता. आणि अशाच प्रकारच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसच्या नवनवीन अपडेटसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.